आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट। शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणाच्या घटनेकडे आता पोलीस निरीक्षक कुंभार यांनी कानाडोळा केलेला होता। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजय विखे पाटील यांनी पोलीस निरीक्षकांची चौकशी करत ही कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली होती। शिर्डी पोलीस ठाण्याचा कारभार दुय्यम अधिकाऱ्यांकडे सोपवून पोलीस निरीक्षक कुंभार यांना तात्काळ पोलीस मुख्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले। दुहेरी हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे, तर दुसरा आरोपी अद्यापही फरार दिसतोय। आणि याच प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट, पोलिसांवर आरोप केले जात होते, त्यांचा दुर्लक्ष होत होतं असाही आरोप केला जात होता। आणि त्यातच ही महत्त्वाची अपडेट, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची ही उचलबांगडी करण्यात आली आहे। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलेलं होतं, 2 हत्या झालेल्या होता आणि त्यामुळे पोलिसांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। त्यांचं या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप केला जात होता। त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, महत्त्वाची अपडेट या प्रकरणासंदर्भातली म्हणावी लागेल। सातत्यानं पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यांचं दुर्लक्ष होत आहे असंही म्हणण्यात आलेलं होतं आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची उचलबांगडी। बरोबर आहे गौरी, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याकडे एक शिर्डीतील नागरिक ज्या आरोपींनी त्याला दुसऱ्या दिवशी खून केला, त्याला आदल्या दिवशी मारहाण केली होती, तो नागरिक तक्रार घेऊन आला होता, मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं आणि एकंदरीतच शिर्डीतल्या गुन्हेगारीवर त्यांचा वचक नव्हता। त्यात हे दुहेरी हत्याकांड घडल्याने आता पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे प्रश्न उपस्थित केला गेला होता आणि शिर्डीतील सगळ्यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती। त्यानुसार आता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची जिल्हा मुख्यालयात बदली केलेली आहे। मात्र ह्या बदलीनंतरही आता तरी शिर्डीला एक खमक्या अधिकारी मिळेल का, हा खरा प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात आणि